फुटपाथ वरूनच गाड्या चालवत होतो भेंडी. 60 जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा. आतापर्यंत फक्त 95 किलोमीटर झालेले आहेत आणि आता 5 तास ऑलमोस्ट व्हायला आहे. ते एकदम छान आहे, एकदम छान मस्त असा सन 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 आहे एकदम. धुळम धूळ एक नंबर थंडी सुरू झाली होती. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर नितीश तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत होतं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आपला आजचा ब्लॉग असणार आहे परतीच्या प्रवासावाला. आज आपण निघत आहोत प्रयागराजवरून आपल्या घरी जाण्यासाठी, दॅट इज नवी मुंबईकडे. इथून ऑलमोस्ट 1412 ते 1450 असा किलोमीटरचा आपला अंतर आहे. फायनली आपली स्कूटी वॉर्म झालेली आहे. आपण फिलहाल मॅपमध्ये चेक करत आहोत, आपलं लोकेशन टाकलेलं आहे. तर 2 लोकेशन दाखवत आहेत, एक 1466 किलोमीटरवाला आणि एक 1409 किलोमीटरवाला. मग मी यावेळी डिसाईड केलं तर आपण यावेळी नागपूरवरून जाऊया. हा रोड आपण एक्सप्लोर केला नव्हता, म्हणजे एक्सप्लोर होता, हा रोड आपण राईड केला नाही ना आतापर्यंत. आपण या रोडने जाऊया. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, हर हर महादेव, जय श्रीराम. हां हाँ जरूर ठीक है, चलो बाय. चला आपण निघत आहोत आणि आपल्याला मेन ट्रॅफिकचा सामना करत जायचं आहे पुढे. थोडंसं पाठी टेकू घ्यायला इश्यू होते, कारण की आपली हायड्रा बॅग देखील आहे पाठीमागे ना, म्हणून. आणि आपण आपली नेहमीची बॅग लावली आहे, सो तो टेकू एवढा कम्फर्टेबल टेकू नाही भेटणं आपल्याला. भेटते टेकू, ती बॅगमध्ये येते ना, त्यासाठी. जय सद्गुरू सर्व घेतले आपण, काही राहिलेलं नाही आहे. आता फक्त हा जो 10-15 किलोमीटरचा जो आपला रोड असणार आहे, लई बैकार आणि खतरनाक असणार आहे. काल मला माहिती आहे ना, काल कासा प्रयागराजमध्ये शिरलो आपण. बाप रे, खतरनाक एकदम. असो, प्रयागराजची गर्दी आज तुम्हाला दाखवतो, काल नाही दाखवत आली. काल मी हाफ फेसचं हेल्मेट घालून निघालो होतो आणि काल आम्ही फुल घाईमध्ये होतो, कारण की ट्रेन पकडायची होती हर्षला, त्यासाठी. सो नो, नथिंग आय हॅव शूट. जय सद्गुरू. आता पहिला पेट्रोल पंप बघूया. आहे तशी 70-80ची रेंज आहे, जमून जाईल. बॅग जरा काय कम्फर्ट देत नसले ना, आपण नंतर हायड्रा बॅग बाहेर काढून ठेवून देऊ. फुल रेड. आपला तो प्रॉपर प्रयागराजचा ब्रिज उतरूनच जायचं आहे. आणि आपला अरायवल टायमिंग उद्या दुपारी 1:10 आहे. अरे हे इकडचा हा जो धूर आहे ना, जाम तकलीफ देतो. आणि त्यामध्ये सीन हा आहे, आपल्या गाडीचा आहे प्रॉब्लेम. एका साईडला जाते, हातांना त्रास होणार आहे. फक्त या ट्रॅफिकमध्ये मोस्ट प्रोबॅबली होईल त्रास. हायवेला एवढा नाही होणार. बस बाबा, हेल्मेट वरून नको जायला याची वेळ येऊन दे. कायला आम्ही मस्त या फुटपाथवरूनच गाड्या चालवत होतो भेंडी. 60 सोबतीला होतो तो, मग काय प्रश्न नाही. आज खालूनच चालू. 4 किलोमीटरवरती सर्कलचा चौक आहे तो. असो, चला नको जाऊया वरून, उतरायचा इश्यू नको. हाय खालून जागा, तर खालून जाऊ. हात दुखायला लागलाय बघा, एल्बो, राईट एल्बो दुखायला लागलाय.
एकदम ट्रॅफिक आहे. आता फिलहाल थोडासा रोड मोकळा झाला आहे, म्हणजे कसं एक पॅचला लगेच डायव्हर्जन देतात, म्हणजे 4 व्हीलर्सनी डायव्हर्ट व्हावं. मग थोडासा मोकळा रोड भेटतो जसं आता भेटला, आणि परत इथं 4 व्हीलर्स आपल्याला दिसायला मिळतात. मग परत त्यांना डायव्हर्ट केलं जातं. चलो भाई चलो. असं भरपूर असे किती 3-4 हे गेलेले आहेत सेक्शन, लगेच तिथं डायव्हर्ट करतात. म्हणजे मॅनेजमेंट आहे, अच्छी कशी मॅनेजमेंट आहेत व्हेकल्सला मूवमेंट करण्यासाठी. या स्ट्रेट रोड जातो बरोबर संगमला, बट दरवेळी डायव्हर्ट करा, कारण एवढ्या हजारो का लाखोवर गाड्या आहेत नॉनस्टॉप. त्याने एकाच रोडवर नॉनस्टॉप नाही सोडू शकत ना, फिरवून फिरवून पाठवतात, फिरवून. सो मग शेवटी डेस्टिनेशन आपापले पोचतात. भरपूर सर्व संगम पॉईंट्स बनवलेले आहेत, भरपूर सर्व पार्किंग एरियाज देखील आहेत जिथं गाड्या पार करू शकतात. पण आपल्या लोकांना पेशन्सच नाही आहे. आत्ता म्हणजे मला स्ट्रेट पाठव, स्ट्रेट जाऊन दे, मला आंघोळ करायचं. बरं हो, मी ऑब्झर्व केलं आहे ना बाबा. अरे रे आरामात जरा चिपकून असं चालायचं, लाता बिता मारायचं असतं. ऐका उत्तर आता छोटंसा एक सीन झाला आपला, म्हणजे इकडे मेजर काय नाही, छोटंसा एक सीन झाला. आपली 5ची नंबर प्लेट पडली, कार्ड पण पडली होती, आज पण पडली. नशीब मला आवाज ऐकू आला, तसंच राहिलं असतं. आता लावून काय फायदा नाही. काल पण मस्तपैकी लावले होते, तर निघते काय झाले सीन कळत नाही अजिबात. सोडा असो, चला आपण आपली जर्नी कंटिन्यू करूया. हे बघ हे लेस निघाली. फायनली आपण ब्रिजवरती आलेलो आहोत. इथं अख्खा बघा कुंभमेळा दिसत आहे. होपफुली तुम्हाला विजिबल असेल, इफ आय एम नॉट रॉंग. तुम्ही तो पाहू शकता किती मोठा एरिया आहे तो, किती मोठा. बापरे, एक नंबर. काल आम्ही पाहिला होता, काल व्हिडिओ बनवायला भेटली नव्हती, बोल मला आज बघू. चला बाय बाय प्रयागराज. कुंभमेळा जो आपल्या नशिबात होता आणि तो अनुभवायला भेटला आपल्याला, आणि मेन म्हणजे स्नान करायला भेटलं, बस झालं. आपली आस्था आहे ते. त्याच्यामध्ये काय होतं, गंगामध्ये स्नान करून काय पाप धुतलं जातं का, अडम तडम लाभ आपल्याला काय त्या गोष्टीशी घेणं एवढं हे नाही आहे, नॉट दॅट. पण आपली एक आस्था आहे, आपला होतो मेळा भरलेला आहे. आता पण 144 वर्षानंतर भरलेला आहे. आपली आस्था आहे, एक स्नान करतो आपण शुद्ध होतो, आपण मनापासून शुद्ध होतो, अशी आमची आस्था आहे. सो आपण आलो आणि स्नान केलं. शेवटी बुलावा जेव्हा येतो तेव्हाच आपल्याला जायला लागतं ना. जेव्हा बुलावा येतो तेव्हाच आपण इथपर्यंत पोचतो, अदरवाईज नो. काही जण मानतात या गोष्टीला, काही जण नाही मानत. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा. आपल्याला काय बस आपल्याला प्रसन्न वाटतं ना, आपल्याला मन शांत वाटते ना, बस झाला. अजून दुसरा काय नाही पाहिजे. तर पाहू शकतो किती सर्व पिपा पूल. मॅनेजमेंट आहे चांगली, गर्दी इतकी आहे, किती मॅनेज करणार. लोक आहे असतातच नावं ठेवायला, बोटं ठेवायला. यांना येतंय काय, त्यांचे धंदे काय, तसले धंदे आहेत. त्यांना संस्कार शिकवणच असली भेटले, ते अजून दुसरे करून करणार काय. बस जेवढा माझा अनुभव सांगतो, व्यवस्थित एकदम अरेंजमेंट आहे आणि आपलं व्यवस्थित झालं. संगम स्नान बस झालं. हां, ट्रॅफिक भरपूर आहे म्हणून आपल्याला जास्त पॉईंट्स नाही बघायला भेटले. भरपूर सर्व काय होतं, डिजिटल कुंभ एक होतं, प्लस रात्रीचा शो होता संगमवरती, पण ते नाही अनुभवायला भेटलं. आणि आपल्याला थकल्यासारखं 10 किलो होतं, तर म्हणून डोकं पण दुखत होतं, म्हणून आपण नाही केलं. एकच फक्त आपण इथे एक पॉईंट केलं, बाकीचे म्हणते ना एक्सप्लोर करायला भेटले. कधी येणं झालं तर आपण करू बाकीचे पॉईंट एक्सप्लोर. या साईडला येणं झालं तर सिम्पल. आपलं मेन स्नान झालं ना, बस आपण खुश आहोत. आता हा ब्रिज होता तो लय बेकार ट्रॅफिक लागते, जाम म्हणजे जाम. जेवढी मागपासून यायला लागली तेवढी इकडं लागते, कारण की कालचा अनुभव सांगतो मी. लेट्स सी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. 10-13 ऑलमोस्ट 1.5 तास झाला आपल्याला निघून. आणि किती 12 1 2 13 12 ते 13 किलोमीटर झालेत. शेट मॅन, कसं पोचायचं फ्रिक. आता आपला आय थिंक सो थोडा वेळ झाला आहे बऱ्यापैकी, म्हणजे 4-5 किलोमीटर झालेत.
थोडासा मस्त रोड भेटला आहे. ट्रॅफिक फिलहाल तरी नाही आहे, लास्टची ट्रॅफिक सोडली असं मी अंदाज बाळगतोय. आणि आता छानवाला रोड लागला आहे विथ नो ट्रॅफिक असं फील होत आहे मला. हां यस, आता जाम म्हणजे जाम भूक लागले बघा. करेक्ट 3 तास झाले निघून आणि 35 किलोमीटर झाले फक्त करून. आता एक बघूया छानपैकी एक हॉटेल किंवा रेस्टॉरंट जिथं आपण नाश्ता करू शकतो. आपलं कालसारखं डोकं दुखायची सुरुवात झालेली आहे आणि पाठण देखील फ्री. काय आलं, उत्तर प्रदेश सीमा समाप्त. ओके, कन्याकुमारी, नागपूर 572 अजून जबलपुर आणि सतना. जिला पंचायत रीवा आपका आत्मीय स्वागत करते हैं. अध्यक्ष जिला पंचायत रीवा, मध्य प्रदेश. अरे पोचलो आपण मध्य प्रदेशमध्ये. सही आहे. कुठलं पाठी लिहिलं तर घाट प्रारंभ. कोणता वाला घाट आहे काय आयडिया नाही, पण ठीक आहे. हो, मला तसं तुम्ही पाहाल ग्लव्स घातल्याने, बिकॉज शोधतं हॉटेल की एक भेटावं डिसंटचं हॉटेल जिथं गर्दी थोडीशी कमी असावी, निवांत बसायला भेटेल आणि खाऊ पिऊ पण लगेच भेटेल अवेलेबल. तर गेले 10-20 किलोमीटर मी असंच विदाऊट ग्लव्सच घालवते. काय बोला, थांबू इथं, थांबू तिथे, थांबू, नो काय भेटलंच नाही ढंगचं. बोलत चालेल ठीक आहे, काय इश्यू नाही. आपण मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रामध्ये किती वाजता जाणार काय आयडिया नाही आहे. हा का बंद झाला बेटा, जागा हो ए बेटा. याची बत्ती गुल झाली वाटतं काय. रॉयल फॅमिली ढाबा आणि रेस्टॉरंट इथं आपण मस्तपैकी थांबलो होतो. बोला तर सकाळपासून काही नाश्ता केला नव्हता. बोलत थांबतो चांगला भेटेल. तोपर्यंत भरपूर उशीर झाला. अराऊंड 1:15च्या दरम्यान आपण त्या रेस्टॉरंटजवळ पोचलो. म्हणून आता ब्रेकफास्ट नको करायला, गपचूप जेवूया. छानपैकी एकदम जेवण झालं आहे. डिसेंट अमाऊंट ऑफ फूड होतं, बऱ्यापैकी पोट भरलं आहे. जास्त राईस खाल्लं नाही कारण की आपल्याला सुस्ती यायला नको म्हणून त्यासाठी. चला आता मस्तपैकी पाऊण तास आपण अच्छा खासा स्पेंड केलेला आहे. 1:24 झालेले आहेत नाही, अजून आपली 1369 किलोमीटरची जर्नी अजून देखील बाकी आहे. तर होपफुली आपले 1 गोमध्ये तर होणार नाही. आता आज तर आपल्याला रात्री हॉल्ट घ्यावा लागेल कुठं ना कुठं तरी. बघूया कुठपर्यंत आपण पोहोचतो. होपफुली पोहोचलो नागपूरपर्यंत, नाही तर नाही त्याच्या अलीकडे तर अलीकडे हॉल्ट घेऊया. आता एवढं बरं वाटायला लागलं आहे. डायरेक्ट इव्हनिंगचा ब्रेक, वॉशरूम ब्रेक, पेट्रोल ब्रेक एवढंच घेऊया. आणि इव्हनिंगला नाही भूक लागली तर जेवण करूया, नाश्ता करूया, नाही तर डायरेक्ट थेट रात्री 8-9 वाजता जेवण करूया. सो फिलहाल 1 नंबर हायवे आहे आपला, छानपैकी एकदम मस्तपैकी, काय प्रश्न नाही आहे. अतिशय 40-50 किलोमीटर आपल्याला राईड घ्यायचं आहे. आणि सूरज देवता 1 नंबर प्रसन्न आहेत. ठीकठाक अच्छा काय स्पीडला मेंटेन करतोय आपण. 870-80 तर एवढं गरम होत नाही फिलहाल. आता उन्हाचा थोडंफार फील व्हायला लागला. आता फटाफट आपण आपलं मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये भेटूया. आत्तापर्यंत फक्त 95 किलोमीटर झालेले आहेत. फ्रीक. आणि आता 5 तास ऑलमोस्ट व्हायला आहे. ते काय बोलायचं आता. बाय द वे आपण आपली हायड्रा बॅग इथं खालती ठेवून दिलेली आहे कारण की पाठी बसायला थोडीशी दिक्कत येत होती. तो आता मस्तपैकी टेकू बऱ्यापैकी घेऊ शकतो. बारे ऐक, चला आपण कुठं होते माहिती नाही, पण आपला सेकंड फ्यूल ब्रेक झालेला आहे घेऊन आणि रेझ्यूम करत आहो आपण आपली जर्नी. वा 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 वा,
मगापासून झोप येत होती. झोप म्हणजे जाम जांभया येत होत्या. आता मे बी छोटासा ब्रेक झाला, फ्यूल ब्रेक. आता फिलहाल तरी काय वाटत नाही, बघूया. आता हे असा हा कार्यक्रम ना 3:30 4 वाजेपर्यंत हा चालणार, जांभयाचा ढोलकी यानाचा. आत्ताशी 2:15 झालेले आहेत. अजून थोडंसं सहन करावं लागेल मला. इव्हनिंग झालं की जाते झोप निघून, किंवा ॲटलिस्ट 1-2 चहाचे पेले मारायला लागणार चांगले, होपफुली. आणि काय होतं, उद्या दुपारी 3ला पोचणार असं चालत राहिलंच तर. भारी एकदम, सही भारी एकदम. असं काय नाही, फिलहाल तरी रोड चांगले आहेत, काही इश्यू नाही आहेत. म्हणजे नॉट दॅट गुड अँड नॉट दॅट बॅड, पण सो फार सो गुड. आपल्या डाव्या बाजूस आहे रिवा एअरपोर्ट. रिवा 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 रे, भिवा भिवा. महे 63 जबलपूर 221वा. चालेल वा. चोर हटा. अभी कौन सा, ओ हो 118 किलोमीटर असं स्ट्रेट रोड आणि थोडंसं लेफ्टला वळायचं आहे. ठीक आहे, वेल. मला तसं आय थिंक 15-20 किलोमीटर झाले. गुगल आंटी आतल्या रोडने आपल्याला घेऊन जात होती, सिटी रोडनी. आता आय थिंक हायवेला काढलेला आहे, इफ आय एम नॉट रॉंग. 118 किलोमीटर थेट राहायला सांगते. म्हणजे अच्छा कसा हायवे आहे यो, 239. आता हा हायवे कंप्लीट व्हायला किती वेळ लागते का माहिती नाही. 2 तास पकडा, अजून 2 तास लागतील. हा जो मगापासून हायवे लागलेला आहे एकदम सुसाट, 118 किलोमीटर बोला नाही का, एकदम छान हायवे, एकदम छान मस्त असा सन हायवे, एकदम मज़ा येते. दिक्कत इसी बात की है की आपली स्पीड लिमिट 85 पर्यंत आपण खेचू शकतो. उगाच हिला ताणवायला नको उगाच. आता बाईक असेल तर जाम मजा आली असते. 100-120 त्याच्या पुढे नाही. 100-120 इज अ गुड स्पीड टू मेंटेन. भारी वाटत यार. डोंगरा एकच आहे, मस्त मस्त एकदम मस्त. पाला, अरे बाला. 8 तास आणि 270 किलोमीटर. वा, व्हॉट स्पीड. वाजलेले आहेत फिलहाल 4:53. आपण आता कुठल्या एरियामध्ये काय माहिती नाही. आता फिलहाल आपला जबलपूर नागपूरवाला हायवे लागलेला आहे. आणि आता अजून देखील असाच अजून 100 किलोमीटर थेट 100-113 किलोमीटर असा स्ट्रेट आहे. मग बरं आहे, आता अजून देखील छान मजा आहे. जी मागाशी 100 किलोमीटरमध्ये मजा आली गाडी चालवायला, होपफुली आता देखील सेम मजा आहे. बोला कधीपासून बोला आता ब्रेक घेतला नव्हता, म्हणून आपला एक चाय ब्रेक घेतला, एकच घेतला, डबल चाय नको. मस्तपैकी ब्रेक झालेला आहे. पटापट आपण निघूया आपल्या छानवाल्या हायवेवरती. आणि सूरज होता लवकर आता डाऊन येणार आहेत 1 तासाभरमध्ये. धुळमधूळ. हे हायवेच्या साईडला हे जे गुलाबी कलरची फुलं आहेत,
का कसले भारी वाटत आहेत. मातपासून आहे एक नंबर, मस्त लावलेले आहेत, एकदम छान दिसून येतं. शोभा वाढवते, हायवेची अजून शोभा वाढवतात. नाईस नाईस. आणि सूरज देवता हाय. हाय सूरज देवता, सॉरी हाय नाही, जय सूर्य, नमस्कारम. ला 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 वाव वाव वाव, काय दिसत आहे भाव. सुंदर सुंदर दृश्य राईड करताना दिसत. एक नंबर. चला निघायचं. तर मस्तपैकी आपला चहा ब्रेक झाला, एक समोसा देखील खाल्ला मी. आता थोडं छान वाटते, मलापासून पण छान वाटते, ती वेगळी गोष्ट आहे. पण ठीक आहे, थोडंसं अजून मोर फ्रेशअप झालेलो आहोत आपण. मागाशी पण 100 किलोमीटर एक नंबर रोड होता, मस्तपैकी 1.5 तासात कवर झाला. 5:45 पण ब्रेक घेतला, आता 7:18 झाला, ऑलमोस्ट हाफ एन आवर झाला. 8 एक टी शर्ट चढवला. आरामात थोडंसं निघू आपण, थोडं रिलॅक्स वाटून देऊन दे. कारण की मोर आता हा आय थिंक सो 200 किलोमीटरचा स्ट्रेट रोड आहे. सो आपला प्लॅन ठरलं की आपण नागपूरला स्टे करूया, नागपूरला किंवा अलीकडे, लेट्स सी. कारण की ते 3 वेगवेगळे रूट्स अजून देखील मला फिलहाल दाखवत आहेत टू रीच आर हो. आता बघूया, आज 700 तरी व्हायला पाहिजे होते. बघूया आपल्या अजून किती कवर होतात. हे 200 तर कन्फर्म करायचेच आहेत फॉर शुअर. 600 तर होतीलच होतील, काय प्रश्न नाही. आता हे 200 किलोमीटर्स करायला अजून 3 hours तर लागतील फॉर शुअर. म्हणजे आता 10:30 तर वाजतील आणि कंप्लीट होताच आपण जेवण करूया. हो, आता डायरेक्ट होपफुली आपण डायरेक्ट लंच ब्रेकलाच भेटूया. जय सद्गुरू. बघू आता हा कसा हायवे आहे मंडळी. आत्ता जस्ट माझं लक्ष गेलं की आपण 500 किलोमीटर कंप्लीट केलेले आहेत. 501 का 502 आता जस्ट झालेले आहेत सकाळी निघाल्यापासून. आणि ते पण आपल्याला टोटल 12.25 तास लागले हे कंप्लीट व्हायला. म्हणजे स्पीड इज गुड, आपला स्पीड एक नंबर चालू आहे. हे असं का म्हणत आहे, बिकॉज पहिलेचे 30 किलोमीटर 30 का 40 किलोमीटर करायला आपल्याला 3 तास लागले होते. आणि उरलेले 470 किलोमीटर का 460 किलोमीटर फक्त आपण 9 तासात पार केले. 9 तासात. गुड, खुश आहो. पहिला थोडंसं वाईट होत होतं यार की एवढेच काही किलोमीटर झाले. आता थोडंसं रिलॅक्स वाटते. बट स्टील 950 किलोमीटर अजून जायचं बाकी आहे आपलं. बाय द वे, अजून देखील आपण मध्य प्रदेशमध्येच आहोत. आणि हा एरियाचं नाव नाही माहिती, पण हा पूर्ण पेंच नॅशनल पार्कवाला एरिया आहे. सो आणि हार्डली मॅम चेक केलं की 15 किलोमीटर्सवर 15 किलोमीटर्सवरती आपली महाराष्ट्र आणि MP बॉर्डर येत आहे. ॲज पर मॅप्स, जी मॅपवरती बॉर्डर येते. आता तिथं असेल की नाही काय माहिती नाही, पण हा स्ट्रेट हायवे आता पेंच नॅशनल पार्कचाच पार्ट आहे, जो महाराष्ट्रामध्ये देखील कंटिन्यू होतो. चला, बोल एक छोटंसं अपडेट द्यावा म्हणून मस्तपैकी झालं जेवण. आता बघू. मम्मी बोलली की जास्त वेळ जागू नकोस, लवकर झोप 11पर्यंत. इथं आपण अजून आताशी जेवलो आहे, अजून हॉटेल रूम बघायची आहे. त्याच्यानंतर आपण झोपणार. सर्व घेतलं ना. आणि थंडी बाबा, जेवताना कसली हालत झाली होती माझी. एक नंबर थंडी सुरू झाली होती. ओ माय गुडनेस फ्रीक. ठीक आहे, आता तर बेकार वाजणार थंडी. जसं अजून रात्र होत जाणार ना, का झालं तर अजून बेकार, अजून थंडी वाजत जाणार आहे. लेट्स सी. आता फटाफट हा 53 किलोमीटरचा जो एरिया मी सांगितलं होतं आपण 200 किलोमीटर्स पार करायचंच आहे, त्याच्यापैकीचे 53 किलोमीटर्सच राहिलेत फिलहाल. आपण तिथून लेफ्ट घेऊ नंतर.
आणि मग बघू, डिसाईड करू कुठं स्टे करायचं आहे ते. ओ माय गुडनेस, वाचते. अरे रे, पेट्रोल पंप बघ. भरूया पेट्रोल, भरूया इथेच भरूया पेट्रोल. सिनेरियो नको, पुढे जाऊन शोध नको, भेटला आहे तर इथंच भरू. सो सुप्रभात तुम्हा सर्वांचा नागपूरमधून. काल रात्री अराऊंड 12:15 साडेबाराच्या अराऊंड आपण या हॉटेलमध्ये चेक इन केलं. ऑल्दो आपण मेन हायवेवरून आतल्या साईडला आलो होतो, म्हणजे आतला रोड जो अमरावती थ्रू जातो त्या रोडने आपण जाणार आहोत. बट जो आत बोललो तो फक्त एकदम सुनसान, एकदम सुन्नाटवाला रोड आहे. मेन हायवेला कसं हॉटेल भेटतात तरी बरोबर सुनसानवाला रोड होता. बरोबर भेंडी आता हॉटेल भेटेल की नाही, मम्मी पण भडकली. तुला आधीच बोललं होतं ना हॉटेल बुकिंग काय. बरं ठीक आहे, भेटेल. मग ऑन द वेला तिथं एक लॉजिंग म्हणून दिसला, आयुष लॉजिंग आणि बोर्डिंग म्हणून होतं. ते थांबलो, 10-15 मिनटं बाहेर थांबायला लागला. नंतर आपल्याला भेटला जे काय असं, पण आपल्याला अच्छा खासा रूम भेटला. मस्तपैकी आपली झोप झालेली आहे. सतत दुसरा दिवस उजडलेला आहे. तर काल अजिबात ताकद नव्हती एवढं व्लॉगिंग करायची, म्हणून काल काय ब्लॉग एंड केला नाही. म्हणून बरं थोडंसं एक अपडेट द्यावा आणि आपला व्लॉग एंड करावा. सो आजचा कालचा आपला जो प्रयागराज टू नागपूरवाला व्लॉग इथंच एंड करूया. कारण मी 2 व्लॉग मिक्स नको करायला. नागपूर टू मुंबईवाला वेगळा आपण ब्लॉग ठेवा, भरपूर लेंदी होऊन जाईल ना, म्हणून त्यासाठी. सर आपलं प्रयागराज टू नागपूरवाला ब्लॉग आपण इथंच एंड करूया. भेटूया याच्यानंतरच्या नागपूर टू मुंबईवाला ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नो टाटा, नो गुड बाय, ऑनली जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. वाव, पक्षी 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 उडतात, पक्षी पक्षी पक्षी.